नमस्कार यूट्यूब फॅमिली, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. इथे प्रत्येक कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि विचार करायला लावेल. कधीकधी तुमच्या चेहऱ्यावर हसू देखील आणेल. ही कथा तुमच्या हृदयाला भिडेल आणि काहीतरी नवीन शिकवून जाईल. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या या सुंदर भागाला. कथेच्या संगतीत प्रेमाची दुनिया सोबत वळूया आपल्या आजच्या भागाकडे. तो 15 ते 20 मिनिट मानवीला मिठी मारून उभा होता. अचानक मानवीचा फोन वाजतो आणि ती रियांशला स्वतःपासून दूर करते. ती फोन उचलते. फोन साईटवरून होता. साईटवर काहीतरी मोठा हादसा झाला होता. एका कंपनीच्या कामकाजासाठी त्यांना हवं असणारं बांधकाम चालू होतं. पण अचानक ते बांधकाम काही मजुरांच्या अंगावरती कोसळलं आणि त्यात ते गंभीर जखमी झाले होते. हे ऐकताच मानवी घाबरते. ती पटकन मजुरांना हॉस्पिटलमध्ये नेण्याचे आदेश देते आणि मी लगेचच पोहोचते असं सांगून ती धावतच केबिनमधून बाहेर येते. बाहेर येताच ती धावतच स्वतःची बॅग टेबलवरून उचलते आणि वेगाने लिफ्टच्या दिशेने धावते. रियांश तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही ऐकत नाही. ती बाहेर जाताच रियांश यशला आदेश देऊन काय झालं आहे याची चौकशी कर असं सांगतो. 10 मिनिटांमध्ये यश रियांशला सांगतो की स्कायव्ह्यू रेसिडेन्सी या प्रोजेक्टच्या ठिकाणी बांधकाम कोसळलं आहे आणि त्यात काही मजूर गंभीर जखमी झाले आहेत. हे ऐकताच रियांश यशला विचारतो, हा तोच प्रोजेक्ट आहे ज्यावर मानवी काम करत होती? यश त्याला होकार देतो. रियांश म्हणतो, म्हणजे मानवी नक्कीच त्या साईटवर गेली असेल. तो पटकन उठतो आणि स्वतःचा कोट उचलतो आणि यशला तिकडे जाण्याचे आदेश देतो. यश ड्रायव्हरला फोन करतो आणि गाडी घेऊन ये असं सांगतो. ते दोघेही पटकन लिफ्टमध्ये शिरतात. 5-10 मिनिटातच ते खाली ग्राउंड फ्लोअरला पोहोचतात. ते बाहेर येताच तोपर्यंत ड्रायव्हर गाडी घेऊन उभा असतो. ते दोघे गाडीत बसतात आणि गाडी साईटच्या दिशेने धावू लागते. मानवी देखील काही वेळात तिथे पोहोचते. मीडिया आधीच पोहोचली होती. मानवी मीडियाची नजर चुकवून पटकन मजुरांपाशी जाते आणि ती या घटनेची सर्व माहिती जाणून घेते. सॉरी मित्रांनो, तिथं तिच्याऐवजी मी झालं आहे. ती किती मजुरांना लागलं आहे आणि त्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं याची देखील दखल घेते. पण तिला हे कळत नव्हतं की हे सर्व झालं कसं. ती विचार करतच सर्व परिसर पाहत होती. अचानक वरून काहीतरी निसटल्याचा आवाज येतो. ती वरती पाहते तर वरून एक लोखंडी अँगल खाली तिच्या अंगावर पडणार इतक्यात कोणीतरी तिला स्वतःच्या दिशेने ओढतं आणि ती थेट त्याच्या छातीशी बिलगते. तो अँगल खाली पडतो आणि मोठा आवाज होतो. मानवीला तो स्पर्श आणि सुगंध ओळखीचा वाटत होता. ती हळूच डोळे वर करते आणि त्या व्यक्तीकडे पाहते. तो दुसरा कोणी नसून रियांश होता. तो तिला म्हणतो, तू ठीक आहेस ना? तुला कुठे लागलं तर नाही ना? तो तिला चारही बाजूंनी पाहू लागतो. मानवी त्याला म्हणते, सर मी ठीक आहे. तो तिला घेऊन बाहेर येतो. यश सर्व मीडियाला या सर्व प्रकरणाची व्यवस्थित चौकशी होईल आणि खरा गुन्हेगार लवकरच सर्वांसमोर येईल आणि सत्य देखील लवकरच समजेल एवढं बोलून तो देखील तिथून निघून जातो. यश मीडियाशी बोलत असताना रियांश मानवीला घेऊन दुसऱ्या मार्गाने
तिथून निघून जातो. कारमध्ये बसताच मानवी रियांशला मला हॉस्पिटलला जायचं आहे आणि त्या मजुरांची परिस्थिती कशी आहे हे पाहायचं आहे असं म्हणते. तिची काळजी पाहून रियांश एका मिनिटासाठी स्तब्ध झाला होता. कारण पहिल्यांदाच त्याच्यासमोर कोणीतरी एका अनोळखी व्यक्तीची काळजी करताना त्यानं पाहिलं होतं. या स्वार्थी जगात ती इतकं निस्वार्थ कशी इतरांची काळजी करू शकते हे त्यालाच समजत नव्हतं. तो ड्रायव्हरला गाडी हॉस्पिटलला घे असं सांगतो. इकडे विराजला न्यूज समजली होती. त्याला मानवी त्या ठिकाणी असल्याचं समजताच तो घाईघाईतच त्याच्या ड्रायव्हरला गाडी हॉस्पिटलकडे घ्यायला सांगतो. रियांश आणि मानवी हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. मानवी खूप प्रेमाने आणि आदराने सर्व मजुरांची आणि त्यांच्या कुटुंबांची चौकशी करते. कारण आपल्या माणसांना झालेला त्रास आणि त्यांना गमावण्याचं दुःख तिने खूप जवळून अनुभवलं होतं. रियांशला त्याची आणि मानवीची अनोळखी व्यक्तींसोबत वागण्याची पद्धत यात किती अंतर आहे हे जाणवत होतं. त्याने कधीही कोणत्याही ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीची इतक्या प्रेमाने किंवा आदराने विचारपूस केली नव्हती. रियांशला हॉस्पिटलमध्ये पाहून ते मजूर आणि त्यांचे कुटुंबीय आश्चर्यचकित झाले होते. मानवी बोलत असताना रियांशचे लक्ष अचानक तिच्या हाताच्या कोपराकडे जाते. तिथं थोडं खरचटलं होतं. तो पटकन डॉक्टरांना आवाज देतो. त्याचा तो आवाज ऐकून डॉक्टरही घाबरतात आणि धावतच बाहेर येतात. तो मानवीला स्वतःकडे ओढतो आणि तिची जखम डॉक्टरांना दाखवून यावर पटकन उपचार करा असं सांगतो. मानवी रियांशला मी ठीक आहे आणि थोडंसंच खरचटलं आहे असं म्हणते, पण रियांश तिचं काहीही ऐकून घेत नाही. डॉक्टर मानवीची जखम साफ करतात आणि त्यावर अँटिसेप्टिक लावून एक बँडेड लावतात. इतक्यात विराज धावतच तिथे येतो. विराजला पाहून मानवी उभी राहते. विराज तिला घट्ट मिठी मारतो. मानवी क्षणाचाही विचार न करता त्याला स्वतःपासून दूर करते. विराज तिला म्हणतो, तू ठीक आहेस ना? तुला कुठे जखम तर झाली नाही ना? तुला कुठं लागलं आहे का? बोल ना. आर यू ओके? त्याचं ते वागणं पाहून रियांशला खूपच राग येत होता. मानवीची नजर नकळत रियांशवर पडते आणि तिला त्याचा चेहरा खूपच भयंकर वाटतो. ती जोरात ओरडते, मिस्टर विराज, आय एम ओके. प्लीज स्टे अवे फ्रॉम मी. तुम्ही माझी काळजी करताय त्यासाठी धन्यवाद, पण माझी काळजी करण्यासाठी माझी माणसे पुरेशी आहेत. तुम्ही उगीच स्वतःला त्रास करून घेत आहात. एवढं बोलून ती तिथून निघून जाते. रियांश देखील तिच्या मागे मागे जातो. विराजला आता मानवीवर खूप राग येत होता. तो म्हणतो, ती सर्वांसमोर माझ्याशी असं कसं वागू शकते? मी तिच्यासाठीच आलो होतो ना, आणि ती मलाच ऐकून निघून गेली. मानवी बाहेर जाऊन रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करते. इतक्यात तिचा फोन पुन्हा वाजतो. ती फोन काढते आणि स्क्रीनवर पाहते. यावेळी मात्र फोन आश्रमातून होता. मनोजजींचा नंबर स्क्रीनवर झळकत होता. त्यांचा नंबर पाहून ती पटकन फोन उचलते. पलीकडून ती जे काही ऐकते त्यानंतर तिचा तोल जातो आणि ती जमिनीवर कोसळते. रियांश मागून तिची अवस्था पाहतो
आणि पटकन पुढे येऊन तिला सावरतो. तो तिला काय झालं आहे हे विचारतो, पण मानवी काहीही बोलत नाही. ती शॉकमध्ये होती आणि शांत स्तब्ध बसून होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. रियांशला काहीही समजत नव्हतं. त्याचं लक्ष तिच्या हातातील फोनवर जातं आणि तो तिच्या हातून फोन घेतो. त्यानंतर तो फोनवर बोलतो. हॅलो, मी मानवीचा बॉस बोलतोय. काय झाले? तेव्हा मनोजजी सांगतात, कोणीतरी कपूर बिल्डर्सची माणसे आहेत. ते जबरदस्तीने आश्रमात शिरलेत आणि सर्व सामानाची नासधूस केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी आम्हा सर्वांना बाहेर काढण्याची धमकी दिली आहे आणि JCBने आश्रम पाडण्याच्या तयारीत आहेत. तुम्ही प्लीज मनूला घेऊन लवकर आश्रमात या. आता तीच हे सर्व सांभाळू शकते. मनोजजींचं बोलणं ऐकून रियांश फक्त होकार देतो आणि फोन कट करतो. त्यानंतर तो मानवीला भानावर आणतो. ती भानावर येताच आश्रमाच्या दिशेने जायला निघते. रियांश तिला थांबवतो आणि म्हणतो, रिलॅक्स, तू टेन्शन घेऊ नको, मी तुला सोडतो. ते दोघेही पटकन कारमध्ये बसतात आणि कार आश्रमाच्या दिशेने निघतात. अंधार पसरू लागला होता. मानवीला मात्र काहीही सुचत नव्हतं. ती खूपच अस्वस्थ होती. थोड्याच वेळात कार आश्रमाबाहेर पोहोचते. ती पटकन कारमधून उतरते आणि आश्रमात आत जाते. ती मोठ्याने आवाज देऊन त्या माणसांना अडवते आणि म्हणते, कशाच्या आधारावर तुम्ही या आश्रमाला पाडणार आहात? हे विचारते. रियांश फक्त कारला टेकून उभा होता आणि हे सर्व पाहत होता. त्यावर काही लोक पुढे येतात आणि मानवीला कागद दाखवतात. वातावरणात तणाव चांगलाच पसरला होता. आश्रमातील मुले, मुली आणि व्यक्ती सर्वच जण खूप घाबरले होते. ते लोक मानवीला धक्का देतात आणि म्हणतात, ही जागा आता आमच्या प्रोजेक्टची आहे. एक माणूस कडक आवाजात ओरडतो, आश्रमातील सर्वांना बाहेर काढा आणि आतल्या खोल्यांमध्ये जे सामान आहे ते सुद्धा फेकून द्या. त्याचं हे बोलणं ऐकताच काही व्यक्ती आतल्या खोल्यांमधील सामान बाहेर फेकायला सुरुवात करतात. त्यात पुस्तकं, भांडी, खेळणी, चटया होतं. सगळीकडे गोंधळ उडाला होता. उषा आणि मनोज त्यांना अडवू लागले, पण त्या लोकांनी त्यांना बाजूला सारलं आणि त्यातील एकाने JCB सुरू करा असा आदेश दिला. आता मात्र मानवीला काहीही सुचत नव्हतं. इतक्यात तिचं लक्ष रियांशकडे जातं. ती त्याच्याकडे येते आणि म्हणते, सर, प्लीज हे सर्व थांबवा. हे आश्रमच माझं घर आहे आणि इथले लोक माझं कुटुंब. जर हा आश्रम उद्ध्वस्त झाला तर मी पुन्हा कधीच खंबीरपणे उभी राहू शकणार नाही. फक्त माझ्या नाही तर या सर्वांच्या भविष्याचा प्रश्न आहे. प्लीज, मी तुमच्यासमोर हात जोडते, पण प्लीज हे सगळं थांबवा. रियांश मानवीला स्वतःकडे ओढतो आणि म्हणतो, मी एक बिझनेसमन आहे. तुझी मदत करून मला काय मिळणार? मानवीला काहीच सुचत नव्हतं. तिला फक्त आश्रम वाचवायचा होता. ती कोणताही विचार न करताच म्हणते, तुम्ही जे सांगाल ते सर्व मी करीन, पण प्लीज हे सर्व थांबवा. तिच्या या शब्दांनी रियांशच्या चेहऱ्यावर एक खोडकर स्मित उमटतं आणि तो पुन्हा विचारतो, मी जे म्हणेल ते तू करशील? मानवी पुन्हा होकार देते.
त्यावर रियांश यशला इशारा करतो. यशला तिथे पाहून मानवी आश्चर्यचकित होते. यश पुढे येतो आणि रियांशच्या हातात एक फाईल देतो. रियांश तीच फाईल मानवी समोर धरतो आणि म्हणतो, ही वाचून यावर सही कर, तरच मी काहीतरी करू शकतो. मानवी ती फाईल न वाचताच त्यावर सही करते आणि म्हणते, मी यावर सही केली आहे, आता तुम्ही प्लीज हे सर्व थांबवा. तिने सही करताच रियांश एक डेव्हिल स्माईल देतो आणि पुढे जाऊन मोठ्याने ओरडतो, स्टॉप इट. त्याच्या आवाजाने सर्वच त्याच्याकडे पाहू लागतात. तो पुढे येतो आणि त्या लोकांना हे सर्व थांबवण्याचे आदेश देतो. ते लोक रियांशला पाहून थोडे गोंधळतात, पण हिम्मत करून म्हणतात, आमच्या बॉसने आम्हाला ऑर्डर दिली आहे. तासाभरात हा आश्रम जमीनदोस्त झाला पाहिजे, त्यामुळे आता आम्ही थांबणार नाही. ते पुढे वळणार इतक्यात यश पुढे येतो आणि स्टे ऑर्डर त्यांच्या तोंडावर फेकतो. ते कागद पाहताच ते लोक स्तब्ध होतात. ते एक नजर रियांशकडे टाकतात, कारण इतक्या लवकर आणि कोर्ट बंद झाल्यानंतर स्टे ऑर्डर मिळवणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांना थोडा धक्का बसला होता. ते एक नजर रियांशकडे टाकतात. रियांश थोडं पुढं येतो आणि म्हणतो, तुम्ही अजून कच्चे खेळाडू आहात. सांगा तुमच्या बॉसला आत्तापासून पुन्हा या आश्रमाकडे पाहण्याची हिम्मत पण करू नका, नाहीतर गाठ या रियांश सक्सेनाशी आहे. हा रियांश सक्सेना 2 मिनिटांमध्येच कपूर बिल्डर्स हे नाव मिटवू शकतो. आणि विश्वास नसेल तर आजमावून बघा मिस माया, मग समजेल. त्याच्या तोंडून आपल्या बॉसचं नाव ऐकताच ते लोक घाबरले होते. त्यांना समजलं होतं की हा नक्कीच कोणीतरी मोठा व्यक्ती आहे. त्याच्या आवाजात धार होती आणि डोळ्यात आग होती. ते लोक पटकन मागे सरकतात. रियांश त्यांना आवाज देऊन थांबवतो. ते लोकही थांबतात. रियांश म्हणतो, आजपासून या जागेचा मालक मी आहे आणि माझ्या जागेवर जी घाण तुम्ही सर्वांनी केली आहे ती तुम्हीच उचलायची आणि ज्या वस्तू जिथून काढून फेकल्या त्या पुन्हा तिथेच अगदी पूर्वीसारख्याच व्यवस्थित लागल्या आणि ठेवल्या गेल्या पाहिजेत. मानवी आणि आश्रमातील सर्वजण फक्त थक्क होऊन रियांशकडे पाहत होते आणि रियांश आणि त्या लोकांकडे पाहत होते. ते लोक जेवढ्या वेगाने त्यांनी वस्तू बाहेर फेकल्या होत्या त्यापेक्षा दुप्पट वेगाने त्या उचलून व्यवस्थित आहे त्या जागी लावत होते. रियांश फक्त खुर्चीवर बसून त्यांच्याकडे कटाक्ष टाकत होता. मनीषाजी खूप घाबरल्या होत्या, त्यामुळे त्या आश्रमाच्या बाहेरच्या भिंती आड लपून बसल्या होत्या. जेसीबीच्या आवाजाने त्या थरथरत होत्या. उषा आणि मनोज मानवी शेजारी येतात आणि म्हणतात, आज तुझ्या बॉसने आपलं घर वाचवलं, त्यांचे खूप उपकार झाले. पण मानवीला अचानक काहीतरी आठवतं आणि ती रियांशकडे धावते. ती त्याच्यासमोर उभी राहते आणि म्हणते, तुम्हाला कोर्ट बंद असताना स्टे ऑर्डर कशी मिळाली आणि ही जागा तुमची आहे याचा अर्थ काय? तिचा प्रश्न ऐकून रियांश म्हणतो, तुला काय वाटतं, कोण आहे मी? माझ्यासाठी स्टे ऑर्डर मिळवणं जास्त अवघड नाही. आणि राहिला प्रश्न ती मी कधी आणि कशी मिळवली याचा, तर जेव्हा मला फोनवर समजलं की कपूर बिल्डर्सचे लोक आहेत, तेव्हाच मला अंदाज आला होता की हे सर्व मायाचंच कारस्थान असणार. आणि तेव्हाच मी यशला मेसेज करून या सर्व गोष्टी अरेंज करायला लावल्या होत्या. ती फाईल ज्यावर तू सही केलीस ती, स्टे ऑर्डर आणि इतकंच नाही तर आता ही जमीनसुद्धा माझ्याच ताब्यात आहे. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात.